नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते आणि तुमचा आजचा दिवस खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाओ आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 6 ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा. या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ येत्या 6 ऑक्टोबरला दुपारी 12:23 होणार आहे आणि समाप्ती 7 ऑक्टोबर मंगळवारी सकाळी 9:17 होणार आहे. म्हणून कोजागिरी पौर्णिमा ही सोमवारी साजरी केली जाणार आहे. प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथी येते, परंतु प्रत्येक महिन्यात जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेचंही वेगवेगळं महत्त्व असतं. प्रत्येक पौर्णिमेचा प्रभाव हा वेगवेगळा असतो आणि कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते. प्रत्येक पौर्णिमेला आपण भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि चंद्रदेवाची पूजा करत असतो. आणि या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी मातेचा जन्म झालेला होता. म्हणून धनप्राप्तीसाठी या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. तसेच या दिवशी चंद्र 16 कलांनी परिपूर्ण असतो. या दिवशी चंद्र त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो आणि म्हणून या दिवशी चंद्राच्या प्रकाशात तापवलेलं दूध आपण ग्रहण करतो. त्यामुळे असे मानले जाते की चंद्रप्रकाशातून आपल्याला अमृत मिळते. या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे का म्हणतात? कारण या दिवशी देवी लक्ष्मी ही जागृत अवस्थेत फिरत असते. कोण जागत आहे, कोण जागरण करत आहे, कोण देवी लक्ष्मीची उपासना करत आहे असे ती विचारते. आणि यामागे असे मानले जाते की जे लोक रात्री 12 वाजेपर्यंत लक्ष्मीची पूजा, उपासना, सेवा करत आहेत त्यांना देवी आशीर्वाद देत असते, धन, संपत्ती आणि ऐश्वर्य प्रदान करत असते. आणि जो व्यक्ती या दिवशी रात्री 12 वाजता झोपलेला असतो तेथे अलक्ष्मीचा वास निर्माण होतो आणि म्हणून त्यामुळे त्या घरात आर्थिक ज्या समस्या असतात त्या निर्माण होतात. आणि म्हणून या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करायचं असतं. घरातील सर्व लाईट ज्या असतात त्या चालू ठेवायच्या असतात. आपल्या घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यात अंधार राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान कुबेर आणि चंद्रदेवता यांचे आपल्याला पूजन करायचे असते. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. सोमवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला या झाडाला स्पर्श करायचा आहे. या झाडाला स्पर्श केल्याने फक्त 21 तासात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जे नशिबात नाही ते तुम्हाला प्राप्त होईल आणि 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि लक्ष्मी माता तुमच्यावरती प्रसन्न होईल. तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे याची संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. त्यामुळे तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो उपाय सांगणार आहे. तो उपाय तुम्हाला सोमवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. बघा, या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवरती विहार करत असते. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच भगवान इंद्रांचीही पूजा करावी. यामुळे भाग्यलक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळत असतो. आणि या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने त्या व्यक्तीसाठी संपत्तीचे दरवाजे ओपन होतात आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. तसेच या झाडाच्या पूजनाने धनप्राप्तीसोबत आपले नशीबही उजळू लागते आणि घरात धन, संपत्ती आणि पैसा याची कधीही कमी पडत नाही. कारण या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी
या झाडांमध्ये साक्षात लक्ष्मी माताही वास करत असते आणि म्हणून या दिवशी या झाडांची पूजा करायला विशेष असं महत्त्व दिलं जातं. जर तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी येत असतील, तुमच्या कष्टाला यश मिळत नसेल, तर यासाठी जर लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर हा कोजागिरी पौर्णिमेचा खूप महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी खूप जण हे वेगवेगळ्या सेवा आणि उपासना करत असतात आणि म्हणून आपल्याला देखील या दिवशी एका झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे. हा स्पर्श केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल तीही 21 तासाच्या आत पूर्ण होते. जे तुमच्या नशिबात नाही ते तुम्हाला मिळेल. घरामध्ये कधीही पैशाची कमी भासणार नाही. तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. हळद ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. म्हणून थोडीशी हळद टाकायची आहे आणि या पाण्याने स्वच्छ अंघोळ करायची आहे. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी देखील देवांना छान असा पंचामृताने अभिषेक करायचा असतो आणि छान विधिवत अशी पूजा करायची असते. धूप, दीप, अगरबत्ती लावून हे वातावरण प्रसन्न करायचं असतं आणि यानंतर हे जे उपाय आहेत ते तुम्ही करू शकता. जे उपाय मी सांगणार आहे ते तुम्ही सायंकाळी 4 नंतर केले तर अतिशय उत्तम. कारण कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ 6 ऑक्टोबरला दुपारी 12:23 होणार आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय सायंकाळी 4 नंतर केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु ज्यांना 4 नंतर शक्य नाही त्यांनी सकाळी केला तरीही चालेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे. त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. कारण देवी लक्ष्मीला हा तुपाचा वास खूप प्रिय आहे. तुपाच्या वासाने देवी लक्ष्मी माता ही प्रसन्न होते आणि आपल्या घराकडे देखील आकर्षितही होत असते. आणि दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात करून त्याला हळदी कुंकू लावून थोडी लाल पिवळी करायची आहे. त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि तो एका ताटामध्ये ठेवायचा आहे. सोबतच तुम्हाला एका कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे. पाणी घेताना हे शुद्ध पिण्याचं पाणी असावं. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि एक गुळाचा खडा टाकायचा आहे. यामध्ये तुम्हाला धूप आणि अगरबत्ती घ्यायची आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे. तुळशीपाशी गेल्याच्या नंतर तुम्हाला सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा हा डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नका. त्याच्या खाली तुम्हाला फुलांचं आसन करून त्याच्यावरती तुम्ही दिवा ठेवू शकता. दिव्याची वात ही उत्तरेकडे येईल अशा प्रकारे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते. दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर तुम्हाला तुळशीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि जे जल आहे ते तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. यानंतर तुम्हाला तुळशीला 11 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचा जप करायचा आहे. ही सेवा करून झाल्याच्या नंतर तुम्हाला उजव्या हाताचा स्पर्श तुळशीला करायचा आहे आणि डावा हात आपल्या छातीवर ठेवायचा आहे आणि जी काही तुमची इच्छा असेल मनातील ते तुम्हाला मनातल्या मनात बोलायची आहे. जी काही तुमची इच्छा आहे ती तुम्ही व्यक्त करू शकता. तुमचे काही आर्थिक प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये यश भेटत नसेल, जी पण इच्छा असेल ती तुम्ही व्यक्त करू शकता. आणि पुन्हा एकदा हात जोडून माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे, जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी साक्षात तुळशीमध्ये वास करत असते. तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये कधीही वाईट संकट किंवा कोणतेही आर्थिक अडचणी कधीही येत नसतात. बऱ्याच वेळा आपण तुळशीची लहान बाळाप्रमाणे काळजी घेत असतो, पण कधीकधी काय होतं ती तुळस सुकून जाते. त्यावेळी आपल्या घरावरती काहीतरी संकट येणार असतं. त्यावेळी तुळस ते संकट आपल्यावरती घेत असते आणि तुळशी माता ते संकट आपल्या घरावर कधीही येऊन देत नाही. आणि जो व्यक्ती तुळशी मातेची आराधना, उपासना, सेवा करत असतो त्या व्यक्तीला कधीही कशाचीच कमी पडत नाही.
म्हणून तुम्हाला या कोजागिरीच्या दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे. त्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होणार आहेत आणि तुमचं 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होणार आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून हा उपाय नक्की करा. आणि जो दिवा आपण तुळशीपाशी लावलेला असतो तो दिवा रात्री 12 वाजेपर्यंत प्रज्वलित राहिला पाहिजे. कारण या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती विहार करत असते. ती बघत असते की कोण सेवा करते, कोण उपासना करते. जो पण मनोभावे सेवा करतो त्याच्यावरती माता लक्ष्मी ही प्रसन्न होते. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त ह्या सेवा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत. आणि याचबरोबर पुढचं झाड आहे पिंपळ झाड. पिंपळाच्या झाडाखाली देखील तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. कारण पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो आणि त्यांच्या पानामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो. म्हणून पिंपळाच्या झाडाला देखील तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे आणि 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमचा उजवा हात पिंपळाच्या झाडाला लावायचा आहे आणि डावा हात आपल्या छातीला लावायचा आहे आणि जी पण तुमची इच्छा असणार आहे ती तुम्हाला मनातल्या मनात बोलायची आहे. या झाडाला तुम्ही जर स्पर्श करून इच्छा तुम्ही व्यक्त केली तर 100% तुमची इच्छा ही पूर्ण होणार आहे. म्हणून तुम्हाला या दोन्ही झाडांपैकी एकाही झाडाला स्पर्श करून तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. दोन्ही पॉसिबल नाही झालं तर तुम्ही एका कोणत्याही झाडाला स्पर्श करून इच्छा व्यक्त केली तर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय नक्की आवर्जून करा. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची उणीव कधीही भासणार नाही आणि तुम्हाला आर्थिक अडचणीही कधीही येणार नाहीत आणि तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा. नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.